दोन्हीपैकी कुठलं घ्या, हे जरी घेतलं असेल तरी काही प्रॉब्लेम नाही, हे घ्या किंवा हे घ्या काही प्रॉब्लेम नाही, पण अप्रोच तुमचा बरोबर आहे का नाही, प्रश्न सोडवले का तुम्ही नाही, तुम्हाला प्रश्न आयोग कुठे चुकवतोय माहिती आहे का नाही, काहीच माहित नाही, फक्त टार्गेट आहे पुस्तक संपवायचं सर, 15 दिवसात पॉलिटी संपवायचं आहे, आणि मग एखादी घटना दुरुस्ती विचारली की आजपर्यंत आयोगाने 4 वेळा विचारलेली आहे ती पण आठवत नाही, 42 आणि 44 मध्ये कन्फ्युज होतो, काय फायदा आहे इतकं मटेरियल वापरून, तो अप्रोच प्रश्न सोडवण्याचा अप्रोचच माहित नाही, काही गोष्टी खूप मोठं पुस्तक आणून 500 पानाचं 1000 पानाचं पुस्तक आणून कव्हर होत नाहीत, पण जुने प्रश्न एक्सप्लेनेशन तिथूनच कव्हर होतो काही गोष्टी, त्याच्यामुळे ती महत्त्वाची गोष्ट आहे. काही गोष्टी स्मार्ट वर्कनी कव्हर होत असतात, पण ती स्मार्ट वर्क आपल्या आजकाल कोणाला सांगणं बरोबर राहिलं नाही, कारण की ते म्हणतात एवढंच येत असतं का निगेटिव्ह लोकांची संख्या आपल्या समाजात जास्त वाढलेली आहे आणि ते चांगले लोक देखील त्या निगेटिव्ह लोकांच्या सानिध्यात येऊन निगेटिव्हच होत आहेत. ओके, नमस्कार, आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. भरपूर जणांची मागणी होती की सर आता राज्यसेवा पूर्व परीक्षेची म्हणजे फॉरेस्ट वगैरे ॲग्री फॉरेस्ट इंजिनिअरिंगची जाहिरात आलेली आहे, नवीन पद्धतीने काही बुकलिस्ट आहे का, जसं 1 डिसेंबर 2024ला जो पेपर झाला त्याच्यानुसार काही बुकलिस्टमध्ये अपडेट आहे का, जुना एक व्हिडिओ होता ओके 2 वर्षाखाली आपण टाकला, भरपूर 20 ते 25 हजार जणांनी तो व्हिडिओ बघितला. त्याच्यानंतर आता आपण दुसरा व्हिडिओ नवीन अभ्यासक्रमानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा किंवा त्याचं नवीन नाव महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजे ॲग्री फॉरेस्ट इंजिनिअरिंग फूड वगैरे जे भरपूर सगळ्यांचे जे राजपत्रित पद आहेत त्याची आपण बुकलिस्ट बघणार आहोत. ओके, एकदम टू द पॉइंट माहिती बघणार आहोत, प्रत्येक विषयाबद्दल आपण बघणार आहोत. कुठले पुस्तकं घ्यायची हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, म्हणजे तुम्ही जरी एखादं पुस्तक वेगळं वाचत असाल तर त्याचं महत्त्व देखील या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. फक्त असं नाही की व्हिडिओ पुस्तकाची नावं सांगितली आणि चला वाचा, नाही, परफेक्ट पद्धतीने सांगणार आहे, त्याचं महत्त्व सांगणार आहे की हे पुस्तक का वापरायचं, हे पुस्तक का वापरायचं नाही. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सर्व गोष्टी मी जे काही सांगतोय त्या नोट डाऊन करू शकता तुम्ही. ओके, एकदम टू द पॉइंट सांगतो बघा. याच्यात राज्यसेवा पूर्व परीक्षा त्याला 2 पेपर आहेत, जीएस आणि सीसॅट. ओके, जीएस मधलेच मार्क मेरिट लिस्ट लागते, कट ऑफ लागतो, सीसॅट क्वालिफाय आहे, त्याच्याबद्दल पण या व्हिडिओत शॉर्टमध्ये बोलणार आहे. त्याचा ऑलरेडी 2 व्हिडिओ युट्यूबला टाकलेले आहेत, सीसॅट फोल्डरमध्ये प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. चला क्लिअर. महत्त्वाचा मुद्दा आहे पेपर फर्स्ट सामान्य अध्ययन म्हणजे जीएस. जीएसला पहिल्यांदा 2 पुस्तकं लागतील, पहिल्यांदा विषयानुसार तर वेगळी लागतील, पहिल्यांदा 2 पुस्तकं लागतील. मग ते 2 पुस्तकं कुठली आहेत? पहिलं पुस्तक आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा म्हणजेच तेच आता जे मी नाव वाचून दाखवलं महाराष्ट्र राजपत्रित ओके संयुक्त पूर्व परीक्षा, तेच राज्यसेवा पूर्व परीक्षेचे जुने प्रश्न असणारे, कशाचे? फक्त पूर्व परीक्षेचे जुने प्रश्न असणारे आणि त्याचं स्पष्टीकरण असणारं एक पुस्तक मार्केटमधलं घ्या. ओके, तुमच्याकडे ऑलरेडी जे असेल तेच वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. घ्यायचं असेल तर भरपूर मार्केटमध्ये आहेत सध्याच्या कंडिशनला, चोरमले सर असतील ओके, किंवा काय म्हणतात अजून लॉजिक बुस्टर आहे स्टेप अपचं ते असेल, किंवा अजून कुठलंही असेल समजा जे असेल ते स्टेप अप असेल किंवा अजून तुमच्याकडे जे असेल ते घेऊ शकता. काही असं काही हे नाही की हेच घ्यावं म्हणून. ओके, तुमच्याकडे ऑलरेडी एका पब्लिकेशनचं अमुक ज्ञानदीपचं असेल किंवा कुठलंही असेल, उद्या मी काढेल माझं येईल समजा तर ते असेल, काही प्रॉब्लेम नाही, कुठलंही घ्या, फक्त एकच घ्या. नाहीतर हे घेतलं ते घेतलं 4-5 घेतले मग थप्पी लावली उशी केली झोपलो, असं नाही करायचं. पुस्तक पाहिजे, राज्यसेवा पूर्वचं स्पष्टीकरण असणारं पुस्तक पाहिजे. क्लिअर, एक पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं 21,000 किंवा 25,000 प्रश्नसंच ज्याच्यात फक्त प्रश्न आहेत, स्पष्टीकरण व्हायला नको आपल्याला जरी आलं तरी. क्लिअर, हे सध्याच्या परिस्थितीला हे कशासाठी पाहिजे? हे सरावासाठी पाहिजे. बघा हे दोन्ही पुस्तकाचे बऱ्याच जणांना कळतच नाही की सर हे घेतलं तर मग हे घेऊ का नको, दोन्ही लागतील. एखाद्या वेळेस हे थोडं उशिरा घ्या, समजा तुम्ही आता एकदम शून्यापासून तयारी करतायत तर सध्या घेऊ नका, हे थोडं थांबा, 2-3 महिन्याने घ्या. ओके, 2-3 महिने होऊ द्या, पहिले हे घ्या. एक हे घेतल्यानंतर याचा वापर कसा करायचा काय मी नंतर सांगतो, याच्यावरती व्हिडिओ टाकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पहिल्यांदा हे पुस्तक पाहिजे. पब्लिकेशनचं आपलं काही कुणाची काही टक्केवारी नाही, त्याच्यामुळे कुठलंही घ्या. क्लिअर, ती गोष्ट झाली. चला, हे 2 गोष्टी क्लिअर झाल्या. हे कशासाठी पाहिजे तर हे जास्तीत जास्त सराव करायचा आहे आपल्याला. मग याचा उपयोग काय सर? याचा उपयोग समजा तुम्ही पर्यावरण करताय तर पर्यावरणमध्ये आजपर्यंत आलेले टॉपिक, त्याचे प्रश्न, त्याचं एक्सप्लेनेशन तिथून वाचायचे, नंतर त्या पुस्तकाचा मी आता प्रत्येक वेळेस बोलतो आता बुकलिस्टमध्ये, तेव्हा तुम्हाला ते कळून जाईल. आणि हे मॅक्झिमम सराव करण्यासाठी ही एक गोष्ट महत्वाची आहे, त्याच्यामुळे या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत, समजून घ्या थोड्याशा गोष्टी. ओके, चला, एक गोष्टी क्लिअर झाल्या, 2 पुस्तक घ्यायचे. चला आता मेन मुद्द्याला हात घालूयात. मेन मुद्दा आहे ओके, ही आपली पर्सनल मेंटॉरशिप बॅच आहे. तुम्हाला जर घ्यायची असेल तर ऍप्लिकेशन उपलब्ध आहे, 1 वर्षाची वॉरंटी आहे, टू द पॉइंट टीचिंग आणि पर्सनल मेंटॉरशिप बॅच याच्यावर उपलब्ध आहे. ओके, चला, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आता आपण विषयानुसार हे करूयात, फक्त एकदा क्लिअर दिसतंय का चेक करू. ओके, एकदम क्लिअर दिसतंय. चला, पर्यावरण पहिला विषय आहे आपला पर्यावरण. ऑलरेडी तुम्ही 2 पुस्तकं घेतलेली आहेत किंवा एक पुस्तक घेतलंय प्रश्नसंचचं, 21,000 थोडंसं 1-2 महिन्यांनी घ्याल, काही प्रॉब्लेम नाही. पर्यावरणाला किती प्रश्न येतात सर? 5 प्रश्न येतात. एक प्रश्न 2 मार्काला आहे, ही गोष्ट पहिल्यांदा क्लिअर करून घ्या. सगळ्याला 100 प्रश्न असतील पूर्व परीक्षेला,
200 मार्क असतील. ओके, हे स्पष्ट झालं तुमचं आता, क्लिअर. त्याच्यानंतर पर्यावरणला काय करायचं सर, पहिलं पुस्तक घ्यायचं आपल्याला स्टेट बोर्ड. ओके, स्टेट बोर्ड कितवीचं सर, 11वी आणि 12वी. सर ते मराठीत आहे का, मराठीत पण आहे इंग्रजीत पण आहे. हे गोष्टी लिहून घ्या, मी जे सांगतोय ते. मी का लिहिले नाहीत ऑलरेडी, त्याच्यामुळेच लिहिलं नाही की थोडंसं लक्ष देऊन ऐकणं गरजेचं आहे. नाही तर मग स्क्रीनशॉट घेतले झालं किंवा याची PDF करून मी टेलिग्रामला टाकू शकलो असतो, पण असं नाही. ओके, महत्वाचं आहे हे. एक घ्यायचं स्टेट बोर्ड. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जे पूर्व परीक्षेचं घेतायत, पूर्व परीक्षेचं पुस्तक आणि त्याचं जे एक्सप्लेनेशन आहे ते रीड करायचं. आता मी जे तुम्हाला पाठीमागे बॅच दाखवली, मागच्या फोटो दाखवला, त्याच्यामध्ये 11वी 12वी पूर्ण जे 5-5 टॉपिक आहेत, पूर्ण लेक्चर त्याच्यावर टाकलेत. प्रत्येक पेजवरचं कामाचं काय ते देखील शिकवलेलं आहे, कन्सेप्ट पण आणि इथे अंडरलाईन करा, या पद्धतीने शिकवलेलं आहे. हे 2 गोष्टी तुमच्या 100% झाल्या पाहिजे, की झाल्या सर आता याच्यातलं काही पण विचारा. नंतर 3 नंबरला जे तुम्ही 21,000 प्रश्नसंच किंवा 25,000 प्रश्नसंच घेतला होता का, त्याच्यातून सर्व प्रश्न सॉल्व्ह करा, रीड करा, वाचा, समजून घ्या. झालं, 3 गोष्टी झाल्या. या तिन्हीवरती आता कमांड आली सर, आता काही पण विचारा, विशेष नाही. आता त्याच्याबद्दल थोडंसं एक्स्ट्रा प्रश्न होते, त्याच्याबद्दल नेट सर्च केलं, थोडंसं केलं, 2-3 तास फक्त सगळे प्रश्न बघून क्लिअर, खतम. 4थी स्टेप करा, घोरपडे सरांचं पुस्तक, घोरपडे सर. आता घोरपडे सरांचं जे पुस्तक आहे त्याच्यात जवळपास 22 ते 24 टॉपिक आहेत, 22-23. मग ते सगळेच करायचे का, नाही. मी ज्या पद्धतीने सांगतोय म्हणजे जवळपास हे 11वी 12वीचे 10 लेक्चर्स आणि घोरपडे सरांच्या याच्यावरती 22 टॉपिक आहेत, त्याच्यातले 15 ते 16-17 लेक्चर्स जवळपास आजपर्यंत झालेले आहेत, जे पूर्व परीक्षेला महत्वाचे आहेत. त्याची पर्यावरणची वेगळी देखील बॅच आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर, किंवा आपला जो मेन कोर्स आहे मी तुम्हाला पाठीमागे दाखवला याच्यामध्ये सगळं उपलब्ध आहे याच्यामध्ये. ओके, जवळपास 41 लेक्चर आहेत, अजून एक 10 लेक्चर त्याच्यात टाकून देईल, 50 लेक्चर फक्त पर्यावरणचे होतील. फक्त तुम्ही कधी बघायचे ते लेक्चर, पहिल्यांदा तुम्ही 11वी 12वी स्टेट बोर्ड प्रिंट करा, वाचा, त्याची लेक्चर बघा जर बॅच घेतल्यानंतर, त्याच्यानंतर मग तुम्ही पूर्व परीक्षेचं एक्सप्लेनेशन बघा, ते समजून घ्या, 21,000 मधले प्रश्न करा, नंतर त्याच्यावरती कमांड आणा. व्हिडिओ पण बघितले आपण, त्याच्यातच गृहीत धरलं मी, तुम्ही व्हिडिओ बघितले. नंतर घोरपडे सरांचं पुस्तक सिलेबसनुसार ते पण, ही महत्वाची गोष्ट आहे. इथं तुमचे पर्यावरणचा करेक्ट कार्यक्रम होऊन जाईल, काही विषय राहणार नाही, सगळं 100%. याच्या बाहेर काही जायची गरज नाही. बरेच जण म्हणतात इंग्रजीत वाचतो वगैरे वगैरे. अबे सिलेबस जो पेपर सेटर आहे तो स्टेट बोर्ड घेतो, जुने प्रश्न, आता त्याचं एक्सप्लेनेशन बघतो का नाही माहित नाही, पण त्याच्या माइंडमध्ये असतं, पेपर सेटर जो असतो त्याच्या माइंडमध्ये असतं सगळं. जुने प्रश्न बघतो, 21 आजपर्यंत आलेले सगळे प्रश्न बघतो, स्टेट बोर्ड बघतो, त्याच्यानुसार क्वेश्चन फ्रेम करतो. पुस्तकात सगळं दिलंय, पूर्वला, मुख्यला, कंबाईन मेन्सला, अजून कुठली एक्झाम असेल, UPSC असेल, सगळं कंटेंट त्याच्यात दिलंय. त्याच्यामुळे तुम्ही ती चूक करू नका की पुस्तकच पाठ करतो, कुठलंही असो. मी जरी पर्यावरणाचं पुस्तक काढलं तर मी सगळ्या अँगलनी पुस्तक काढेल. कुणी जो पुस्तक काढणारा असतो तर सर्व अँगलनी पुस्तक सेट करत असतो. त्याच्यामुळं चला हे पुस्तक घेतो, किंवा काही जण म्हणतात की UPSCचं शंकर आयस घेतो का, पुस्तकं सगळीच चांगली आहेत, पण आपण जे पेपर सेटरचा दिमाग ओळखत नाही, आपण पुस्तकाला टार्गेट करतो. म्हणजे काही जण म्हणतील अबे स्टेट बोर्ड काय करायचे, अबे हे गव्हर्नमेंटचं आहे, गव्हर्नमेंटचं मटेरियल आहे, त्याच्यातून ॲज इट इज भरपूर प्रश्न आलेले आहेत. मागचे जे वेगवेगळे एक्झाम झाले आहेत, ॲग्री फॉरेस्ट इंजिनिअरिंगची 2022ची 23च्या आसपास झाले, त्याच्यात 5ला 5, 4ला 4 प्रश्न त्याच्यातून आलेले आहेत. त्याच्यामुळे मी ते शिकवलेलं आहे. पेजवरचा IMP टॉपिक देखील शब्द सुद्धा सांगितला की ह्या पेजवरती फक्त हे दोन गोष्टी लक्षात ठेवा, बाकी एकदा वाचून घ्या, फिनिश, याच्यावरतीच प्रश्न येईल, बाकी येणारच नाही या पेजवरती. इतक्या डीपमध्ये शिकवल्यानंतरच मी तुमच्याशी बोलतोय. क्लिअर, ती गोष्ट महत्वाची आहे. चला हे क्लिअर झालं. एक गोष्ट, स्टेट बोर्ड 11वी 12वी मराठी इंग्रजी दोन्ही उपलब्ध आहे, तुम्हाला वाचून वाचा. पूर्व परीक्षेचे प्रश्न आणि एक्सप्लेनेशन. तिसरं 21,000 प्रश्नसंच मधून सगळे पर्यावरणचे जवळपास 250 ते 300 जवळपास प्रश्न आहेत ते. त्याच्यानंतर परत सगळ्यात शेवटी घोरपडे सरांचं पुस्तक. बस, हे पण सगळं नाही वाचायचं, मी सांगेल त्या पद्धतीनेच वाचायचं. सगळं वाचून उपयोग नाही. मी परत सांगतोय पुस्तक जबरदस्त आहे, पण तुमचं काय होतं की मी शंकर आयस वाचणार, या क्लासच्या नोट्स वाचणार, त्या क्लासच्या नोट्स वाचणार, सगळं वाचा, हरकत नाही. पहिल्यांदा ही गोष्ट करा, ही गोष्ट करा, ही गोष्ट करा, याच्यावरती कमांड आणा, मग काय वाचायचं ते वाचा, काही प्रॉब्लेम नाही. क्लिअर, ती महत्वाची गोष्ट आहे. चला पुढचा एक विषय झाला आपला आता. ओके, दुसरा विषय. आता हा पहिल्यांदा पर्यावरण का घेतला, तर पहिल्यांदाच तो करायचा आहे, कारण सोपा आहे, चिल्लर आहे, लवकर संपतो. किती दिवसात संपेल सर, काय 5 लेक्चर आहेत आपले, म्हणजे 5 लेक्चर ते बघितले तुम्ही, एकदा दोनदा वाचलं, 5-6 दिवसात सरळ संपून जाईल. जर दररोज करंट अफेअर्स, पर्यावरण आणि अजून एखादा विषय, किंवा पर्यावरण करंट अफेअर्स जर केला तर 5 दिवसात काहीच राहणार नाही, औषधालाही शिल्लक राहणार नाही, अशा पद्धतीने आहे. क्लिअर. तर पर्यावरण झाल्यानंतर भूगोल घ्यायचं आपल्याला. कशामुळे, इंटरलिंक आहे, पर्यावरण सोपं आहे, चिल्लर आहे, होऊन जातो. त्याच्यानंतर भूगोल करायचा आपण. ओके, भूगोल काय करायचा, पर्यावरण झाल्यानंतर भूगोल लगेच लिंकअप आहे.
म्हणजे भूगोल आणि पर्यावरणाचे प्रश्न पण सोबतच येतात आणि आपण पण त्याची तयारी आधीच करायची. पटकन पहिले इतिहास घेतो, इकॉनॉमिक्स घेतो, पॉलिटी घेतो, असं नाही करायचं. पहिल्यांदा सिक्वेन्सनी जायचं. क्लिअर? ती महत्वाची गोष्ट आहे. चला, भूगोलमध्ये काय काय आहे सर? महाराष्ट्राचा भूगोल आहे, भारताचा भूगोल आहे, जगाचा भूगोल आहे, प्राकृतिक भूगोल आहे, सौरमाला आहे, हवामान आहे, सागरशास्त्र आहे. ते एवढं आहे. पण एवढं बघून घाबरायचं नाही, बापू मग लईच अवघड आहे भूगोल. नाही, त्याला देखील सेम आहे. पुस्तकं कुठली वापरायची आहेत? पहिल्यांदा महाराष्ट्राच्या भूगोलसाठी तुम्ही सौदी सरांचं पुस्तक वापरू शकता. अजून दुसरा ऑप्शन आहे का? दीपस्तंभ पब्लिकेशनचा आहे. ओके, जास्त जण हेच वापरतात. हे दोन, या दोनपैकी कुठलं घेऊ? हे घेऊन टाक 100%. हे नाही चांगलं का? आहे. भारतासाठी कुठलं घेऊ सर? भारतासाठी सौदी सरांचे आहेतच, पण दीपस्तंभचं पण आहे. दीपस्तंभचं आहे, हे तुम्ही घेऊ शकता. मग सर मी दोन्ही दीपस्तंभचं भारताचं घ्यायलोच आहे, तर मग महाराष्ट्राचं घेऊ का? थोडं स्वस्त पडतंय, डिस्काउंट भेटतंय, घेऊन टाका, काही प्रॉब्लेम नाही. ओके, महाराष्ट्राचं हे चांगलं आहे का? दोन्ही चांगले आहेत, हे तिन्ही चांगले आहेत, काही प्रॉब्लेम नाही. सोबत सोबत तुम्ही घेतायत, डिस्काउंट भेटतंय, घेऊन टाका, काही विषय नाही. पहिल्यांदा एखादं पुस्तक घेतल्यानंतर त्याचं 80% म्हणजे कुठलंही पुस्तक असो मार्केटमध्ये 100% त्याच्यातून प्रश्न येत नसतात. 80 ते 85%, 80% येत असतात. तुम्हाला ते 80%वर ते कमांड नसती, ती 80% तर पक्क नाहीच आहे. मग हे पुस्तक घेतलंय, मग याच्यात नाही का, हे घेतलंय, हे तर लय कलरफुल आहे, किंवा मग याच्यातून काही प्रश्न नाही आहेत, मग दुसरं घेतो. अरे हे पाठ करणं आधी, हे 100% कमांड आण ना, ते घेणं नाही मला सर. याच्यात हे या प्रश्नाचं उत्तरच नाही सर, याच्यात हे पुस्तकच लय खराब आहे, बाकीचे जे आहेत ते 15पैकी ते बी येत नाहीत. असं नाही करायचं. ही महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही हे वाचताय तर हेच वाचा ना, याला 100% आणा ना. हे पण घेतलंय, हे पण घेतलंय, अजून एखादं कुठलं तरी घेतलंय मार्केटमधलं, अजून 2-3 घेतलेत. महाराष्ट्राच्या भूगोलला झाली 3 पुस्तकं, काय फायदा आहे मग? कुठेतरी एक्झामची डिमांड, पेपर सेटरचा दिमाग, एक्झाम वेटेज या पद्धतीने गरजेचं आहे ना, त्याच्यावरती थिंकिंग करणं. त्याच्यामुळं या दोन्हीपैकी कुठलंही घ्या, काही विषय नाही. महाराष्ट्राच्या भूगोल, भारताच्या भूगोलसाठी दीपस्तंभचं घेऊन टाका. आता सौदी सरांचे आहेत का? तर आहेत. भूगोल आणि पर्यावरण आहे, भूगोल व पर्यावरण आहे. ओके, आणि भूगोल आणि कृषी आहे. पण मी माझ्याकडे हे सगळे पुस्तक आहेत मी जे बोलतोय ते. पण याच्यातून तुम्हाला तेवढं सांगणारच कोणी नसेल की तुम्ही समजा भूगोल आणि पर्यावरण घेतलं, याच्यात महाराष्ट्राचं आहे, भारताचं आहे, पर्यावरण आहे, सगळं आहे. त्याच्यातून तुम्हाला कामाचं घ्यायचं, तुम्हाला काहीच नाही माहिती आहे. प्रॅक्टिकली बोलतो मी, तुम्हाला माहितीच नाही त्याच्यातून काय घ्यायचंय. भूगोल आणि कृषी घेतलं, एवढं मोठं पुस्तक दिसल, एवढं मोठं दिसल, तुम्हाला ते माहितीच नाही त्याच्यातलं काय घ्यायचंय. मग तुम्ही काय करणार? हे पुस्तक घेणार, हे घेणार, हे घेणार, सगळे चांगले आहेत, हे घेणार, हे घेणार, जे काही याच्यातले 2 पुस्तके घेणार. मग टेन्शन येणार तुम्हाला. मग तुम्ही महिनाभर वाचणार, तुम्हाला टेन्शन येणार. मग परत तुम्ही दुसरं पुस्तक घेणार, म्हणजे महिनाभर जे वाचलं मातीत गेलं, काही त्याच्यातलं कळलंच नाही तुम्हाला काय वाचायचं. सगळं वाचलं तुम्ही पुस्तक, याचा वेस्ट ऑफ टाइम होतो. त्याच्यामुळे सरळ सरळ हे घेऊन टाका. ओके, नंतर खूप हे पाठ झालं, हे पाठ झालं, हे कॉम्बिनेशन करू शकता तुम्ही. ओके, मी असं काही कुठल्या याचे काही हे पण करत नाही की स्पॉन्सरशिप नाही द्या की त्याला हेच घ्या, हेच घ्या, कोणी आपल्याला टक्केवारी दिलेली नाही. पण एक अनुभव, इतर जे टॉपर लोक सांगतात त्यांच्या पद्धतीने मी तुम्हाला सगळ्या, त्यांनी ज्या चुका केल्या टॉपर लोकांनी त्या तुम्ही करू नये, हेच माझा प्रामाणिक उद्देश आहे. त्याच्यामुळं हे पुस्तक चांगले आहेत का? हो. पण तुम्हाला एकदम 100% कळत आहे की त्याच्यातलं काय सोडायचं काय नाही, तुम्ही एकदम कॉन्फिडंट आहात तरच घ्या. उगाच मी लईच कॉन्फिडंट आहे सर, आणि बघितल्या मग टेन्शन यायले, सर म्हणले होते, उगाच ऐकायला पाहिजे होतं, मी लईच घमंड केला, असं होतं. मग पैसे जातील, सगळं वेळ पण जाईल. पैसे जाऊ दे एक वेळेस, काही नाही कमवता येतील, पण वेळ होईल का? नाही रिकवर होणार. त्याच्यामुळे सरळ सरळ हे घ्या वाटलं तर, आणि हे घ्या. ओके, त्या पद्धतीनं क्लिअर. तर हे 2 विषय संपले आपले, महाराष्ट्राचा आणि भारताचा. नंतर जगाचा भूगोल. आता जगाच्या याच्यात मी भरपूर जणांना बुकलिस्ट मागवतो, म्हणजे जे काही समजा एखाद्या फेल्युअर वगैरे आलं, नवीन हे अभ्यास सुरुवात करतायत किंवा बॅच पण घेत आहेत, त्यांना म्हणतो तुमच्याकडे जे काही पुस्तक आहेत त्याचा फोटो काढा, एक पेजवरती लिहा, फोटो काढून मला पाठवा, मग मी चेक करतो कुठले. तर जगाच्या भूगोलसाठी मला एकाकडे पुस्तक दिसलं, जे की मी सांगतो की जगाच्या भूगोलसाठी प्रश्न म्हणजे हे करू नका. थांबा, हे मोडलं आता एकदा. ओके, जगाच्या भूगोलसाठी तुम्ही काय करायचं? पुस्तक वापरायचं नाही. कशामुळं? तर त्याला येणारी प्रश्नांची संख्या कमी आहे, आणि त्याचं पुस्तक जर घ्याल तर मग हे कधी कराल? मग त्यासाठी काय करायचं सर? याच्यासाठी फक्त आणि फक्त पूर्व परीक्षेचे प्रश्न आणि त्याचं एक्सप्लेनेशन, दॅट्स इट, एवढंच सफिशियंट आहे. आणि नंतर मी म्हणजे आपल्या बॅचमध्ये पण याचे लेक्चर्स आता मी टाकणार, हे संपूर्ण मी शिकवणार, त्याचे जुने प्रश्न घेणार, एक्सप्लेनेशन घेणार. तेवढे जरी लेक्चर जरी बघितले डोक्यावरून पाणी बस झालंय, काही गरज नाही त्याच्या. 1-2 प्रश्न जे येतात ते तुम्हाला तिथून टॅकल होतील. आणि स्टेट बोर्डमधलं काही कंटेंट जे की परीक्षा भिमुखच आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे. उगा ब्राझील दिलंय स्टेट बोर्डमध्ये, ब्राझीलबद्दल सगळंच वाचायले. अरे काय गरज आहे? काय आठवणार आहे का ते? काही नाही, उगा ब्राझीलचं हवामान कसं असो सगळं वाचतंय. आणि हे आजपर्यंत आलेले जुने प्रश्न पूर्व परीक्षेचे, आणि हे तेच वाचत नाही. किंवा याला मी म्हणेल पूर्व परीक्षेचेच नाही तर 21,000 मधले पण घ्या सर्व. ते 2च गोष्टी करा ना. याचे लेक्चर्स येणार आहेत, अजून नाही झालेले, पण या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यात याचे लेक्चर जे आपल्या बॅचमध्ये आहे
त्याच्यात जे पर्सनल मेंटॉरशिप आणि टू द पॉईंट टीचिंग पाहिजे त्याच्यात येऊन जातील. ती लेक्चर बघा, तेवढंच पाठ करा, ट्रिक बनवा, पाठ खतम. काही गरज नाही जगाच्या बद्दल जास्त करायची. की अनुभवातून बोलतोय, इतरांनी भरपूर चुका केल्यात, त्यांनी वेळ वाया घालतला, 2-3 पुस्तक आणले मार्केटमधले आणि त्याचा वेळ वाया. त्याच्यामुळे हे पुस्तक मी सांगत पण नाही. ओके, आणि तुम्ही घेऊ पण नका सध्याच्या परिस्थितीला, काही गरज नाही. आणलं असेल तरी ठेवून द्या. त्या 2 गोष्टी पहिल्यांदा करा, त्याच्यानंतर हे लेक्चर्स बघा, याच्यावरती या तिघांवरती कमांड येऊ द्या. मग काही येतंय सर, तुमचे बाकीचे विषय होऊ द्या, नंतर मग मला सांगा, मी तुम्हाला पुस्तकाचं नाव काय सांगतो, फोटो पाठवतो की हे अमुक अमुक पब्लिकेशन्स आहे, अजून 2-3 आलेत, हे 2-3 घेऊन टाक. समजतंय का? माझी भावना समजून घ्या, तुम्हाला मी काय सांगतोय ते समजणं गरजेचं आहे. क्लिअर? चला, त्याच्यानंतर मग सर प्राकृतिकसाठी काय करायचं, याच्यासाठी स्टेट बोर्ड भरायचे. जुने प्रश्न, हे जे प्रश्न आहेत हे 21,000 मधले आणि स्टेट बोर्ड तेवढंच करायचं पहिल्यांदा. तेवढ्या वरतीच कमांड आणणं गरजेचं आहे. ओके, तरच मजा आहे. क्लिअर? त्याच्यानंतर सौरमाला, हे पण सेम स्टेट बोर्ड वगैरे, जुने प्रश्न एक्सप्लेनेशन, त्याच्यावरती कमांड. हवामान, स्टेट बोर्ड मध्ये भरपूर कंटेंट आहे हवामानाच्या रिलेटेड, आणि सागरशास्त्र पण हवामान आहे. हे म्हणजे हे टेन्शन घेऊ नका, हे याच्यातून पण भरपूर प्रमाणात कव्हर होतं, स्टेट बोर्ड मधून कव्हर होतं. जुने प्रश्न एक्सप्लेनेशन त्याच्यातून भरपूर कव्हर होतं. त्याच्यावरती कमांड आणणं गरजेचं आहे. कमांड भानगड काय असते, मग समजा आता तुम्हाला एक एक्झाम्पल वाटलं नंतर सांगेल. समजा जगाचं भूगोल आहे, जगाच्या भूगोलवरचे प्रश्न तुमचे तेच चुकतायत, तेच तुम्हाला लक्षात राहत नाही. कुठली मिसिसिपी नदी काय, 7 खंड आहेत, ते कुठे येतात, किती देश आहेत, काय त्याचं पॅटर्नच तुम्हाला माहित नाही. आणि तुम्ही घ्यायले पुस्तक आणलो, सगळंच वाचलं, हे घेतलं ते घेतलं, याच्या नोट्स त्याच्या नोट्स, वेस्ट ऑफ टाइम होतो तो. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. ओके, ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. तुमचा वेळ जर वाचवायचा असेल तर या पद्धतीनं तुम्ही करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे हे जे पॉईंट्स आहेत हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या, एवढे आपल्याला पॉईंट आहेत. चला पुढे जाऊयात. त्याच्यानंतर आहे भारतीय राज्यघटना. भारतीय राज्यघटनेला किती प्रश्न येतात? 15. पर्यावरणाला किती प्रश्न येतात रे? 5 प्रश्न. भूगोलला 15 प्रश्न. भारतीय राज्यघटनेला 15 प्रश्न. क्लिअर? त्याच्यानंतर याच्यामध्ये काय, कुठलं पुस्तक वापरायचं आहे तर याला सरळ सरळ कोळंबे सरांचं पुस्तक घ्या. कोळंबे सर. ओके, सरळ सरळ घेऊन टाका. मग सर ते छोटंच आहे, मी राज्यसेवा मुख्य करतोय, हे अमुक करतोय, मान्य आहे मला. एम लक्ष्मीकांत जबरदस्त पुस्तक आहे, मराठीत आहे, इंग्रजीत आहे, माहिती आहे, काही प्रॉब्लेम नाही. एम लक्ष्मीकांत. पण माझं म्हणणं आहे पहिल्यांदा हे घेऊ शकता. मराठीत आहे, हे दोन्ही याच्यात उपलब्ध आहे. ते पण कोळंबे सरांचं पुस्तक सिलेक्टिव्ह वाचायचंय, परीक्षेची डिमांड समजून घेणं गरजेचं आहे. जसं पर्यावरणासाठी IMP टॉपिक्स म्हणजे आपली जी बॅच असते त्याच्यामध्ये पहिला व्हिडिओ माझा असतो स्ट्रॅटर्जी, दुसरा व्हिडिओ असतो IMP टॉपिक्स, तिसरा व्हिडिओ म्हणजे पहिला व्हिडिओ असतो बुकलिस्टचा, दुसरा व्हिडिओ असतो स्ट्रॅटर्जीचा, तिसरा असतो IMP टॉपिक्स, आणि चौथा व्हिडिओ नंतर कशा पद्धतीनं टीचिंग वगैरे काय ते असतं. प्रत्येक विषयाचं तसं असतं. म्हणजे एक विषय असेल त्याचे 3 व्हिडिओ तर येतातच पहिल्यांदा, की ते तुम्ही बघायचेच. म्हणजे 7-21 व्हिडिओ तेच असतील की कशा पद्धतीनं कुठलं टॉपिक काय. कोळंबे सरांचं पुस्तक असेल किंवा हे असेल, पहिले 12 टॉपिक जे मूलभूत कर्तव्यापर्यंत, राष्ट्रपतीच्या आधीचा टॉपिक असेल तिथपर्यंत तुझं बेसिक क्लिअर असलं पाहिजे. ते बेसिक स्ट्रॉंग नसेल तर तुम्ही काही वाचा, काहीच फायदा होणार नाही. आणि याच्यानंतर पण IMP टॉपिक्स आहे त्याच्यात भारतीय राज्यघटनेचे खूप वाचतंय. हे मेन्सला आहे, सगळं वाचतंय. मग पूर्व परीक्षा कशी निघाल. याच्यात स्टेट बोर्ड आहेत, स्टेट बोर्ड आपल्याला करायचे आहेत. स्टेट बोर्ड मधून बेसिक करायचंय. बेसिक 11वी-12वी मधलं एक आहे, त्याच्यातलं एक काहीच कामाचं नाहीये. एकात खूप कन्सेप्ट आहे, त्याच्यावरती पण मी येणाऱ्या काळात आता लेक्चर्स टाकणार आहे. काही जे विद्यार्थ्यांना ते वाचायला सांगणार आहे की धर्मनिरपेक्ष आहे, सार्वभौम आहे, या शब्दाचा अर्थच नाही माहिती. त्याच्यात डिटेल दिलंय स्टेट बोर्ड मध्ये 11वी-12वीच्या याच्यात. मग ते आम्ही करतोय का? ते नाही करत आम्ही फक्त पुस्तक वाचतोय. 1-2 सर्वात नाही, स्टेट बोर्ड वाचले, धर्मनिरपेक्षचे 4 वाक्य दिले, येत नाहीत त्याला सोडवायला. मग काय वाचलं तुम्ही स्टेट बोर्ड? बेसिक कन्सेप्ट नाही. जे इंग्लंड वगैरे जे कंपॅरिझन मध्ये अमेरिका इकडचं भारताचं कंपॅरिझन करतात, तो भाग स्टेट बोर्ड मध्ये आहे. तेवढंच करतो का आपण? तेच प्रश्न चुकतात आपले. आणि आपण म्हणतो मी स्टेट बोर्ड वाचले, 4दा वाचले सर. मग हे प्रश्न का चुकतायत? हा प्रश्न आपण स्वतःला विचारतो का? नाही विचारत, कारण की आपला बेस पक्का नाही. आपण फक्त पुस्तक विचारतो, सांगा सर पटकन या 2 पैकी कुठलं घेऊ. आधी स्टेट बोर्ड वाच. जुने प्रश्न राज्यसेवा पूर्वचे, IMP टॉपिक, स्ट्रॅटर्जी, त्या पद्धतीनं जाणं गरजेचं आहे. नाहीतर फक्त पुस्तक घेतलं, हे घेतलं एकदा, मग सर हे छोट्या याच्यात काही प्रश्नाचं उत्तर नाही, मग हे घेतो, हे दोन्ही पुस्तक घेतले, मग झालं कन्फ्युजन, गेला वेळ. दोन्ही कुठलं घ्या, हे जरी घेतलं असेल तरी काही प्रॉब्लेम नाही. हे घ्या किंवा हे घ्या, काही प्रॉब्लेम नाही. पण अप्रोच तुमचा बरोबर आहे का? नाही. प्रश्न सोडवले का तुम्ही? नाही. तुम्हाला प्रश्न आयोग कुठं चुकवतोय माहिती आहे का? नाही, काहीच माहित नाही. फक्त टार्गेट आहे पुस्तक संपवायचं सर, 15 दिवसात पॉलिटी संपवायचं आहे. आणि मग एखादी घटना दुरुस्ती विचारली की आजपर्यंत आयोगाने 4 वेळा विचारलेली आहे, ती पण आठवत नाही. 42 आणि 44 मध्ये कन्फ्युज होतो. काय फायदा आहे इतकं मटेरियल वापरून? तो अप्रोच, प्रश्न सोडवण्याचा अप्रोचच माहित नाही. हे जे आहे की मी आता जे काही पॉलिटीचे प्रश्न आहेत ते अप्रोच बिल्डिंग सेशन्स घेणार आहे. म्हणजे नागरिकत्व टॉपिक आहे, त्याच्यावरती प्रश्न घेणार. टीचिंग तर आहेच,
त्याच्यात सांगणार की आयोग कुठं फसवतोय काय, हे महत्वाचं. हे विद्यार्थी करत नाहीत. कुठेतरी बॅच लावतात, लावायला पाहिजे बॅच, काही प्रॉब्लेम नाही. शिकवतात का चांगलंच शिकवतात. जातो बसतो लिहून घेतो, झालं. कन्सेप्ट कळली, अर्ध्या गोष्टी कळल्या, अर्ध्या गेल्या, उडत डोक्याच्या वरून गेल्या, प्रश्न सोडवले, असे सोडवले, वाट केली, संपला विषय. पण एकदम डीप मध्ये त्याच्यात कोणी जाऊन बघत नाही. जे बघतात त्यांचा रिझल्ट येऊन जातो. ही महत्वाची गोष्ट आहे. क्लिअर? तर ह्या दोन्हीपैकी एक घ्या. माझं मत हे घेऊन टाका. छोटं पुस्तक आहे, लवकर कव्हर होतं. नंतर तुम्ही ते हे पाठ झाल्यानंतर तुम्ही याच्यातलं जे एक्स्ट्रा कंटेंट आहे तुमच्या गरजेनुसार काढून घ्या, संपले पाठ, काही प्रॉब्लेम नाही. हे जर पुस्तक असेल तर हे पण चांगलं आहे, काही विषय नाही. पण तुम्हाला ते सांगणार पाहिजे की बाबा याच्यातले IMP टॉपिक तुटले. ते खूप टॉपिक आहे, त्याच्यात खूप मोठं पुस्तक आहे. ते सिलेक्शन करणं खूप अवघड जातं. म्हणजे हे सोपं नाही, ही महत्वाची गोष्ट आहे. आता हे पण थोडंसं आता हळूहळू ते मोठं होत आहे पुस्तक, त्याच्यातून पण सिलेक्शन करणं आहे. पण याच्यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ वगैरे टाकलेले आहेत की कुठलं वाचायचं काय, त्याचा सिक्वेन्स मला पाठ लगेच कळतं. एवढे वाचा, एवढे सोडून द्या, एवढे एकदा वाचून घ्या, खतम बात. परत तुम्ही हे घ्याल, अजून दुसरं घ्याल, मग तसं ते वाढत जातं. त्याच्यामुळं पुस्तक आधी जे जास्त जण वापरतायत ते आधी वापरायचं, त्याला कंप्लीट करून टाकायचं, नंतर एक्स्ट्रा ॲडिशन दुसऱ्या पुस्तकातून घ्यायचं. ती सगळ्यात सोपी पद्धत असते. टॉपर लोकांची तीच पद्धत असते, जी पोस्ट होल्डर आहेत. त्याच्यामुळं ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. ती वाटलं तर तुम्हाला पटलं तर घ्या, नाहीतर काही प्रॉब्लेम नाही. क्लिअर? चला पुढे जाऊयात. भारतीय अर्थव्यवस्था 15 प्रश्न. यासाठी सरळ सांगतो, कोळंबे सरांचं पुस्तक घ्या. ओके. आता कोळंबे सरांनी किंवा कुणी मला काही टक्केवारी दिली नाही. भरपूर जणांना वाटतं की पुस्तक सांगितलं की तुम्हाला दिलं असेल काहीतरी, काही दिलं नाही रे. दिलं असलं तर मी सांगितलं असतं, खाली पेड टाकलं असतं. ते की लिंक देतात ना काही जण, त्यांना जर पैसे दिले असतील तर लिंक देतील ते खाली की हे द्या. आपल्याला कोणी काही दिलेलं नाही. ती एक महत्वाची गोष्ट आहे तुमच्यासाठी. म्हणून तुम्हाला गरज आहे, तुमच्या चुका होऊ नयेत म्हणून हा प्रामाणिक उद्देश आहे. काही येडेगाबळे असतात, सरला दिला असेल मग सरलाही सांगायला बाबा दुसऱ्याच पब्लिकेशनचं मला काय करायचं, तू बघू नको, तुला काय होतं दिलं का व्हिडिओ बघायला, मग तसं म्हटलं तर तसं नाही. ओके. ही समजून घ्या कुठेतरी गोष्ट. कोळंबे सरांचं एक घ्या. बाकी दुसरं कुठं आहे ॲडिशनला सांगा सर, किरण देसले सरांचं पुस्तक, त्यांचं पार्ट 1 पार्ट 2 आहे. ह्या पुस्तकावरती कमांड आहे. आता ह्याच्यात पण किती टॉपिक आहेत, आजच्या परिस्थितीला 43 टॉपिक आहेत. की 43ला 43 वाचतात. वाचायला पाहिजे का, एकदा दोनदा वाचायला पाहिजे, पण ती नेहमी तेच वाचतात. मेन्सला आहेत, कंबाईनचे टॉपिक वाचून टाकतात. सार्वजनिक वित्त राज्यसेवेला खूप वाचतात. राज्यसेवेला नाही, उगा एखादा 2, 4, 5 प्रश्न आहेत, नाही ते नाही माहिती आम्हाला. ह्या पद्धतीने आमचं चाललंय, ते चुकीच्या पद्धतीने अभ्यास आहे. याच्यात 43 टॉपिक आहेत, सगळे किती महत्वाचे आहेत, 15 ते 20च महत्वाचे आहेत. याच्यावरती कमांड आणायची आम्हाला, आम्ही आणत नाही. आम्ही जुने प्रश्न बघत नाही. त्याच्यात जवळपास 40 व्हिडिओ असे झालेत, आपले लेक्चर्स उपलब्ध आहेत, जे मी सांगितलं बॅचमध्ये. प्रश्न आणि त्याचं एक्सप्लेनेशन घेतलं, म्हणजे कशा रीतीने अप्रोच असला पाहिजे. तुम्हाला माहीत जरी नसेल तर कशा पद्धतीने तुम्ही थिंकिंग करू शकता, तुमच्या कन्सेप्ट क्लिअर नसतील तर कन्सेप्ट कशा क्लिअर करून घेऊ शकता, किंवा कन्सेप्टच्या जोरवरती तुम्ही प्रश्न कसा सॉल्व्ह करू शकता, ऑप्शन इलिमिनेट कसं करू शकता, या पद्धतीने मी त्याच्यात टाकलंय. त्याच्यानंतर एवढा कॉन्फिडेंटली बोलतोय. अजून त्याच्यावरती व्हिडिओ अजून येतील त्याच्यामध्ये, ती महत्वाची गोष्ट आहे. क्लिअर? तसं पॉलिटिक्सचं पण आहे, पॉलिटिक्सचं मी केलेलं आहे, काही अजून त्याच्यात ऍड करणार आहे प्रश्न. ओके. म्हणजे तुम्हाला कळेल की नेमकं मी जे अभ्यास करतोय, मी जे प्रश्न सोडवतोय, ती माझी पद्धत बरोबर आहे का, फक्त वाचतोय मी, पाठ करतोय, कुठे चुकतंय, मी तेवढी थिंकिंग करतोय का. परीक्षेत 2 तास वेळ आहे, आम्ही थिंकिंग करत नाहीये, त्या पद्धतीने आमची वाट लागतीये. ती महत्वाची गोष्ट आहे. नंतर परीक्षा झाल्यावरती मग उपयोग नाही रडून. त्याच्यानंतर पहिल्यांदा कोळंबे सरांचं घ्या, त्याच्यातलं समजून घ्या कुठले टॉपिक काय, त्याच्यावरती युट्यूबला व्हिडिओ टाकलेला आहे मी. ओके. ते बघून घ्या. त्याच्यानंतर बॅचमध्ये देखील मी सांगतोय की पहिले जे टॉपिक आहे ते बेसिक टॉपिक कुठले, जसं मी कोळंबे सरांच्या पुस्तकात पॉलिटिकल सांगितलं, तसं इकडे पण काही बेसिक टॉपिक आहे ज्याच्यावरती जास्त प्रश्न नाही आहेत. समजा उदाहरणाचे प्राथमिक क्षेत्र आहे, द्वितीय क्षेत्र आहे, हे तुम्हाला माहितीच नाहीये की शेती क्षेत्र म्हणजे प्राथमिक क्षेत्र, त्याच्या आधारित जे प्रोडक्ट असतात ते द्वितीय क्षेत्र, हे तुम्हाला माहितीच नाहीये, ते वाचलंच नाहीये. नंतर वेगवेगळे टॉपिक जे पुढे त्याचे अप्लाइड असतील ते कुठून येतील, तुम्हाला नाहीच येणार आहेत. मग काय फायदा आहे तुमचा, तुम्ही जे वाचलं ते काय फायदा आहे. ही महत्वाची गोष्ट. म्हणजे बेस कुठे क्लिअर पाहिजे, त्याचा तुम्हाला वापर करता आला पाहिजे, तरच तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर येईल. क्लिअर? तर भारतीय अर्थव्यवस्थेसाठी हेच. याच्यात 11वी 12वी स्टेट बोर्ड आहे. या 11वी 12वी स्टेट बोर्ड मी शिकवलेले आहेत पूर्ण. याच्यात राज्यसेवेच्याच दृष्टीनं मी शिकवलेत. काही याच्यातले कंबाईनला महत्वाचे आहेत, ते याच्यात व्हिडिओ नाही टाकणार मी, ते कंबाईनला टाकेल. म्हणजे उगीच जे कंबाईनला मी सांगतोय की समजा 11वी मधलं अमुक टॉपिक आहेत, हे फक्त 2च वाचा, विद्यार्थी ते बाकीचे बघून घेतात उगीच. अरे नाहीये, ते कंबाईनला आहे, ते बघू पण नका. त्याच्यामुळे हे महत्वाचं आहे, जे 11वी 12वी स्टेट बोर्ड आहे त्याच्यातलं जे राज्यसेवेला महत्वाचं आहे तेच मी या बॅचमध्ये ऍड करणार आहे, बाकी नकोच, काही विषय नाही. ओके. ही अत्यंत महत्वाची आहे. किंवा मग टाकलं तरी मग कंबाईन नावाचं फोल्डर करेल, त्याच्यामध्ये वेगळं टाकेल, म्हणजे त्यांचं जे काही त्यांचं नुकसान पण नको. ही महत्वाची गोष्ट आहे. आता मग काय होतं की आपण फक्त बघतो, आपल्याला म्हणजे असतं की जास्त अँगलनी राहिलं पाहिजे, सगळ्या एक्झामचा अभ्यास केला पाहिजे, राज्यसेवेला जे येतंय तेच चुकतंय, तर काय फायदा आहे त्याचा. त्याच्यामुळं स्पेसिफिक राहा की माझ्या एक्झामची डिमांड आणि त्या जे पुस्तकं, त्या पुस्तकानुसार पण ती गरजेनुसार परीक्षेच्या दृष्टीनंच वाचायचं, बस सफिशियंट आहे, तेवढंच करायचं.
मिनिमम मटेरियल मॅक्झिमम रिव्हिजन तरच रिझल्ट येतो. खूप मटेरियल घेतलंय तर परीक्षेत कन्फ्युजन होतं. भरपूर जण तुम्ही ऐकले असतील, अरे सगळं वाचलं होतं रे, सगळे प्रश्न बरोबर वाटत होते, सगळे ओळखीचे वाटत होते, पण उत्तरच आलं नाही, काय फायदा आहे मग? ती गोष्ट आहे. त्याच्यामुळे हे सरळ सरळ हे घेऊन टाका. याच्यानंतर हे 43 टॉपिक आहे, त्याच्यातले IMP टॉपिक्स घ्या, बेसिक कव्हर करा, प्रश्न सोडवा. जर अवघड वाटत असेल, कन्सेप्ट क्लिअर नसतील तर आपली बॅच देखील तुम्ही लावू शकता. ओके, त्या पद्धतीने आहे. क्लिअर. सर्वात महत्वाचं आहे, आता मी ज्या पद्धतीने सांगतोय की पहिले पर्यावरण, नंतर भूगोल, नंतर भारतीय राज्यघटना, इकॉनॉमिक्स, त्याच पद्धतीने अभ्यास करा. अजून स्ट्रॅटर्जी व्हिडिओ येणार आहे पुढे, काही प्रॉब्लेम नाही, ही गोष्ट समजून घ्या. आधुनिक भारताचा इतिहास, याच्या आधी इतिहास म्हणजे याचे स्टेट बोर्ड आहेत आधुनिक भारताच्या संबंधित इथले, ते आधी रीड करून घ्या. सोपे आहेत. ओके, आणि क्विक रिव्हिजन होऊन जाईल, क्विक रिडिंग होऊन जाईल, फास्ट होऊन जाईल. भारतासाठी काय करायचं, जुने प्रश्न आणि एक्सप्लेनेशन तेवढंच आधी कव्हर करून घ्या. स्पष्ट सांगतो आधी तेवढं करून घ्या. प्राचीन आणि मध्ययुगीनसाठी काय करायचंय, स्टेट बोर्ड. ओके, आता हे बॅच मध्ये मी पूर्ण सांगितलंय कितवीचे रीड करायचे, जुने कितवीचे करायचे काय, पण आधी स्टेट बोर्ड किंवा आधी मी म्हणेल याच्या दोन्हीचे राज्यसेवा पूर्वचे प्रश्न, त्याचं एक्सप्लेनेशन पहिलं करा. याच्यावरती कमांड आणली, लगेच जा स्टेट बोर्ड करे. स्टेट बोर्ड केले, 3 नंबरला जा 21,000 क्लिअर झालं, मग याच रिव्हिजन करा. बस झालं. मार्केटमधलं कुठलंच पुस्तक वापरण्याची गरज नाही. ह्याच्यातूनच प्रश्न चुकतील तुमची, याची गॅरंटी मला आहे. हे तुम्हाला एकदम पाठ झालं, या 3 स्टेप तुमच्या एकदम खतरनाक झाले सर, आता काही पण विचारा सर अर्ध्या रात्री, मग मी पुस्तकाचं नाव सांगतो, सध्या सांगणारच नाही, कारण की घेतलं भरपूर जणांनी. मी असं सांगितलं होतं मागच्या बुकलिस्टमध्ये, जुनी बुकलिस्ट बघून घ्या वाटलं तर. ती घेतली दोन्ही पुस्तकं. मग त्यांना विचारलं की तुमचे मार्क पडले का, नाही पडले. इतिहासला किती आले सर, 15 पैकी 6 बरोबर आले, 7 बरोबर आले. का? ऐकलं नाही, हेच क्लिअर नाही, याच्यातलेच चुकत आहेत. ऐकलं नाही, दोन्ही घेतले. मी त्याच्यामुळे या व्हिडिओत पुस्तकाचं नाव सांगणार नाही, याच्यासाठी सांगतो आता. इतिहास महाराष्ट्रासाठी पण स्टेट बोर्ड करून घ्या. जुने प्रश्न एक्सप्लेनेशन आधी करा, मग स्टेट बोर्ड मधून काही भाग करून घ्या. नंतर तुम्ही मग याच्यासाठी म्हणलं तर आपलं सर्वांसाठी एक हे आहे, समाधान महाजन सर. ओके, दोन्ही आधुनिक भारताचा आणि यासाठी जे वेगवेगळे सध्याच्या परिस्थितीला वेगवेगळे, आधी एकच केलं. जे जुनं पुस्तक आहे त्यांच्याकडे एकच पुस्तक आहे आधुनिक आणि महाराष्ट्रासाठी. त्याच्यात स्वातंत्र्योत्तर भारत असेल, महाराष्ट्राचं हे असेल, स्वातंत्र्य, महाराष्ट्र चळवळ असेल, ती नाही वाचायची, ती नाही सिलेबसला आपल्याला. हा, महाराष्ट्र चळवळवरती काही प्रश्न येत आहेत, ती वेगळी गोष्ट आहे. म्हणजे IMP टॉपिक्स बघणं गरजेचं आहे. आधुनिक भारताचा इतिहास IMP टॉपिक्स, महाराष्ट्राचा इतिहास IMP टॉपिक, प्राचीनचे टॉपिक्स, आधुनिकचे, हे मध्ययुगीनचे टॉपिक्स, तर तुम्हाला ते कळेल त्याच्यातलं काय घ्यायचं. आता घेतलं पुस्तक पहिल्यापासून शेवटपर्यंत, कुठला महाराष्ट्राचा इतिहास आहे कळणं, कुठला प्राचीनचा कळणं, काहीच कळणं. हा, वाचतोय चलने दो, असं काहीच फायदा नाहीये. पहिले तुमच्या डोळ्यासमोर पाहिजे की मी महाराष्ट्राचा इतिहास वाचतोय, ओके, कुठले टॉपिक रे, हा एवढे. प्राचीनचा वाचतोय, किती टॉपिक, हा हडप्पा संस्कृती, अमुक, ओके. मध्ययुगीनमध्ये एवढे टॉपिक, ओके, या पद्धतीने प्रश्न, हा फॅक्च्युअल आहे, ह्या गोष्ट आहे, हा राज्य आहे, याच्यावरती आहे, या पद्धतीने प्रश्न आहेत. ही पूर्ण ब्रेन स्टॉर्मिंग तुमची झालेली आहे पाहिजे, तर त्याच्यावरती हे होत असते. म्हणून मी याच्यावरती व्हिडिओ टाकलाय, याच्यावरती टाकलाय की पहिले समजून घ्या याच्यात काय डिमांड आहे या परीक्षेची, नंतर पुस्तक पहिल्यांदा घेऊन वाचू नका, त्याला संपवायचा अट्टास करू नका. तुम्ही महाराष्ट्राचा इतिहास किंवा प्राचीन वाचताय ना, मध्ययुगीन वाचताय ना, इतिहास समजून घ्या. प्राचीन भारताची इतिहासची नेमकी डिमांड काय, कुठले टॉपिक आहेत, आजपर्यंत किती प्रश्न विचारलेत, नेमके कसे प्रश्न विचारलेत, त्याचं एक्सप्लेनेशन उपलब्ध आहे. मग आम्ही नोट्स स्टेट बोर्ड वाचतोय तर मी लिहून घ्यायची गरज नाही, ऑलरेडी त्या प्रश्नांमधल्या एक्सप्लेनेशन मधून ते कव्हर होतंय. हा, या 4 गोष्टी नाहीये तेवढेच मी लिहून घेणार आहे, याला म्हणतात स्मार्ट वर्क. पुस्तक घेतलं पहिल्यापासून शेवटपर्यंत, संपलं सर, बस दुसरं सांगा. खरमुरे आहेत का, चोळले की खायला? त्याच्यामुळे समजून घेत चला, ही महत्वाची गोष्ट आहे. क्लिअर. यासाठी अजून सर समाधान महाजन सरांचं सोडलं तर महाराष्ट्राच्यासाठी गाठाळ सरांचे पण गरज नाही. 11वीचा इतिहास आहे, पण जे कंबाईनसाठी खूप महत्वाचं आहे, इथे काही प्रमाणात महत्वाचं आहे. 11वीचं जुनं स्टेट बोर्ड PDF पाहिजे आपल्या ऍप्लिकेशनला, फ्री मटेरियलमध्ये इतर जे न्यू स्टेट बोर्ड आहेत त्यांच्या PDF उपलब्ध आहेत. जे जुने आहेत त्यांचं आपल्या स्टेट बोर्ड टेलिग्राम चॅनलला उपलब्ध आहेत. दोन्हीकडे उपलब्ध आहेत. टेलिग्राम चॅनलला पण उपलब्ध, खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली की आपल्या ऍप्लिकेशनला फ्री मटेरियल मध्ये पण उपलब्ध आहेत. हे याचं महाराष्ट्राचं जे आहे हे कंबाईनसाठी खूप महत्वाचं आहे, काही प्रमाणात तुम्हाला गरजेचं आहे. ओके. प्राचीन मध्ययुगीनमध्ये याच्यात पहिले 2-3 पेज 11वीच्या जुन्या स्टेट बोर्ड मध्ये पण महत्वाचं आहे. नीट शब्द ऐकायचा. बरेच जण विचारतात की कुठलं स्टेट बोर्ड म्हणले सर, व्हिडिओ डबल बघा. मी बोललो 11वीचं जुनं स्टेट बोर्ड, त्याच्यात महाराष्ट्राचा इतिहास दिलाय, ते कंबाईनसाठी 100% महत्वाचं आहे, काही प्रमाणात राज्यसेवेला महत्वाचं आहे. ही गोष्ट समजून घेत चला, बोलणं नीट आहे. 11वीचं नवीन स्टेट बोर्ड हे प्राचीन मध्ययुगीनसाठी महत्वाचं आहे, ही गोष्ट समजून घ्या. 11वीचं जुनं नवं याच्यातला फरकच बऱ्याच जणांना समजत नाही.
मग सर 11वीचं जुनं स्टेट बोर्ड त्याच्यात प्राचीन मध्ययुगीन आहे का, असा प्रश्न मला व्हॉट्सअपला करतात. थोडंसं नीट आहे का, वाटलं तर डबल व्हिडिओ बघा मी जे बोललोय ते. क्लिअर आहे का? अशा आलेत मेसेज याच्या आधी, त्याच्यामुळे मी तुम्हाला ते सांगतोय. म्हणजे थोडंसं शांत देऊन ऐका, वाटलं तर लिहून घ्या मी बोललोय तो, परत एकदा व्हिडिओ बघा. आणि कारण की आयुष्यभराचा प्रश्न आहे, एकदा पुस्तक घेतलं चुकलं संपला कार्यक्रम, वेळ वाया जाईल तुमचा, त्याच्यामुळे ती महत्वाची गोष्ट आहे. आधुनिक भारताच्या इतिहासासाठी कोळंबे सरांचे पुस्तकही घेऊ शकता किंवा महाराष्ट्राच्या इतिहासासाठी गाठाळ सरांचे पुस्तकं घेऊ शकता, पण गरज नाही हे घेण्याची. जर समाधान महाजन सरांचं घेतलं असेल तर सफिशियंट आहे. ओके, किंवा मग जर हे नसेल घ्यायचं भारतासाठी तर कोळंबे सरांचं घेऊ शकता, पण महाराष्ट्राच्या इतिहासासाठी गाठाळ सरांचं पण खूप जास्त होईल, ते गरज नाही तेवढी. त्याची डिमांड सध्या हळूहळू तिकडे जात आहे आयोग, आता तिथे जास्त प्रश्न येत आहेत. सध्या जुने प्रश्न एक्सप्लेनेशन तेवढं करा. सध्या 1 डिसेंबरच्या पेपरमध्ये काही प्रश्न येत आहेत, पण त्याच्या ऑलरेडी कंबाईनचे जुने प्रश्न एक्सप्लेनेशन तिथूनच कव्हर होत आहेत. ती गोष्ट समजून घ्या. म्हणजे काही गोष्टी खूप मोठं पुस्तक आणून 500 पानाचं 1000 पानाचं पुस्तक आणून कव्हर होत नाहीत, पण जुने प्रश्न एक्सप्लेनेशन तिथूनच कव्हर होतो काही गोष्टी, त्याच्यामुळे ती महत्वाची गोष्ट आहे. काही गोष्टी स्मार्ट वर्कनी कव्हर होत असतात, पण ती स्मार्ट वर्क आपल्या आजकाल कोणाला सांगणं बरोबर राहिलं नाही, कारण की ते म्हणतात एवढंच येत असतंय का. निगेटिव्ह लोकांची संख्या आपल्या समाजात जास्त वाढलेली आहे आणि ते चांगले लोक देखील त्या निगेटिव्ह लोकांच्या सानिध्यात येऊन निगेटिव्हच होत आहेत. ओके, सायन्ससाठी भरे 20 प्रश्न येतात, पहिल्यांदा समजून घ्या. भरपूर जणांची बोंबाबोंब असते, या पुस्तकातून येत नाही रे, काही येत नसते रे, सायन्सला काही बी विचारतात रे. मला मान्य आहे ना, सायन्सला काही पण विचारतात, पण 20ला 20 प्रश्न असे आहेत का रे, एकही सोडू शकलं नाही असं आहे का? नाही. याच्यातले 20 पैकी 10 ते 12 प्रश्न जर बेसिक जर नीट असेल, आजपर्यंतचे जुने प्रश्न जर नीट असतील, त्याचं एक्सप्लेनेशन असेल, त्याच्यावरती कमांड असेल, तर जमून जातात, काही विषय नाही. याच्यातले असे काही 3 ते 4 म्हणता येईल किंवा 2 ते 3 प्रश्न असतात, ते खूप हार्ड असतात, ते देवाला सोडून द्यायचे असतात. मग हे कधी कळतं? जुने प्रश्न बघितल्यानंतर, ते पण राज्यसेवेचे बघितल्यानंतर, ते पण त्याचा 20चा सेट बघितल्यानंतर. आपण काय करतो? साऊंड टॉपिकचे प्रश्न, लाईट टॉपिकची. मग ह्या साऊंड टॉपिकमध्ये समजा आजपर्यंत 50 प्रश्न आहेत, त्याच्यातले 10 प्रश्न खूप अवघड असतील, आपण हे 10 प्रश्न बघतो आणि लईचा सायन्स अवघड आहे म्हणतो. सायन्स अवघड नाहीये. ह्या 20 प्रश्नापैकी 3 ते 4 आहेत, त्याच्यातले एखादा दोन मिळून हे 10 प्रश्न तयार झालेत वेगवेगळ्या टॉपिकचे. ते कोणाला घेणते नाही, ते कोणी बघत नाही, तेवढं अनालिसिस करायला कोण वेळ. तुम्ही सांगा सर फक्त आम्ही एवढंच करू. कुणी सांगतात, जे टॉपर लोक सांगतात की बाबा 20 प्रश्नापैकी 3 ते 4 अवघड आहेत ना, मग ह्या साऊंडमध्ये ते आले ना 10 मिळून, आजपर्यंत एवढ्या एक्झाम झाल्या. असं आहे का सर? म्हणून मग हे 10 प्रश्न स्किप करायचे, हे वाचून घ्यायचे, हे जर परत आले तर याच्याबद्दल एक्सप्लेनेशन तेवढंच वाचून घ्यायचं बस. मग ते कळतं कधी? जेव्हा आम्ही ओव्हरऑल 100 प्रश्नाचा पेपर बघतो, तेव्हा रॅन्डमली आम्हाला 20 प्रश्न दिसतील की बाबा फिजिक्सचे काही प्रश्न आहेत, केमिस्ट्रीचे आहेत, बॉटनीचे आहेत, झुलॉजीचे आहेत, हायजीनचे आहेत. मग याच्यापैकी मला 3 ते 4 प्रश्न थोडे अवघड आहेत, ते मला कळले पाहिजे. मग मला कळलंय की मग ते कुठे त्याच्यातला एक प्रश्न साऊंडचा असेल, बॉटनीचा असेल, झूचा असेल, हे आजपर्यंतचे सगळे प्रश्नात हे प्रश्न घुसलेले आहेत त्या टॉपिकमध्ये. मग तुम्हाला कळेल की बरेच जण मला हे पाठवतात की सर हे खूप अवघड आहे, असले प्रश्न सायन्सला येतात का? येतात ना, 20 पैकी येतात. असं येणार आहे का की 10 प्रश्न फिजिक्सचे अवघड आहेत सगळे टाकून दिले त्यांनी यावेळेस? असं होणार नाही. 20 पैकी कुठेतरी याचे 4-5, याचे 4-5 असे मिळून, याच्यातला 4 पैकी एक अवघड, एक अवघड, असं कमी जास्त मिळून 4 ते 5 किंवा 3 ते 4 प्रश्न अवघड असतात, जे येतच नाहीत, किंवा कमीत कमी 2 ते 3 प्रश्न असतात कधी कधी. ती गोष्ट आहे. पण आता येणाऱ्या काळात काही प्रमाणात सायन्स सोपं टाकतील, कारण की राज्यसेवा मुख्य ही अवघड झालेली आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यामुळं मिनिमम मटेरियल, मॅक्झिमम रिव्हिजन करणं गरजेचं आहे. ओके, यासाठी पुस्तकात नाही सांगितलं सर, तुम्ही पुस्तक आहे सचिन भस्के सरांचं पुस्तक घेऊ शकता. ओके, सचिन भस्के सरांचं पुस्तक घ्या किंवा कोलते सरांचं घ्या, दोन्ही घ्यायचे नाही, कुठलंही घ्या. किंवा अजून तुमच्या आवडतीचं पब्लिकेशन आहे एखादं की तुम्हाला आवडत नाही, त्या पब्लिकेशन घ्या. आपल्याला काही कुणी दिलेलं नाही, ती महत्वाची गोष्ट आहे. स्टेट बोर्ड आता जवळपास जे काही मार्केटमधले पुस्तक आहे त्याच्या स्टेट बोर्ड ते ऍडच केलेलं आहे त्यांनी सगळं जवळपास. एक पुस्तक कुठलंही या तिन्हीपैकी किंवा अजून कुठलं असेल ते घ्या, त्याला बेस माना. नंतर तुम्ही एक स्टेट बोर्ड घ्या, 6वी घ्या, 7वी घ्या, 8वी घ्या, 9वी घ्या, 10वी, एवढंच घ्या. 11-12 घेऊ नका, डोक्यावर पाणी जाईल. पहिल्यांदा 6वी मधून घेतायत तुम्ही, समजा फिजिक्स वाचताय, साऊंड टॉपिक घ्या. 6वीला बघा आहे का, 7वीला, 8वीला, 9वीला, 10वीला, 6वी ते 10वी पर्यंत साऊंड टॉपिक करायचा. लाईट असं नाही 6वीचं घेतलं आणि 8 दिवस तेच वाचतोय, चुकीची पद्धत आहे ती. तुम्ही समजा झुलॉजी, बॉटनी करतायत, हायजीन वाचतायत तुम्ही, आता याच्यात पण सगळ्यात आधी काय करायचं, हायजीन करा. टॉपिक सोपा आहे, सरळ आहे, आपल्या आरोग्याच्या रिलेटेड आहे, प्रश्न येत आहेत. ऍग्रीचं याच्यात, ऍग्रीचे काही रोग वगैरे विचारतात, कंबाईनला विचारतात, इकडे 1-2 प्रश्न येतात ऍग्री पण, ती गोष्ट महत्वाची आहे.
मागच्या कंबाईनला मी आपल्या जे बॅचमध्ये स्टुडंट आहेत त्यांना फक्त एक चार्ट पाठवला होता, त्याच्यात 2-4 हायलाईट केले होते, तेवढेच प्रश्न आले कंबाईनला मागच्या 2 फेब्रुवारीला. तेवढंच, एवढे मोठे डिसीज असतात, सगळे वाचलेत नाही, मी फक्त हायलाईट केले होते काही, की आजपर्यंत विचारलेले 4-5 डिसीजवरती आहेत ते टाकले आणि त्याच्यातले पण हायलाईट केले, त्याचंच ते सायंटिफिक नेम विचारलं. बघा असंच असतं, जे मिनिमम मटेरियल करतो त्याला येऊन जातं. जे सगळंच पाठ करतो की सांगा सर आजपर्यंत ॲग्रीचे किती क्रॉप आहेत, त्याचे सगळे रोग सांगा, काहीच फायदा नाही. आजपर्यंत 4-5 आहेत, त्याचे रोग टाकले, त्याच्यातले 2-4 हायलाईट केले, संपला कार्यक्रम. बस त्यांनी वाचलं होतं फक्त टेलिग्रामला, मी स्क्रीनशॉट टाकले होते, हायलाईट केलं तर बस तेवढं. त्यांनी लिहिलं नाही, काहीच नाही, वाचलं, मिळालं त्यांना 2 प्रश्न बरोबर आले त्यांचे, जमला कार्यक्रम. त्याच पद्धतीने आहे. त्याच्यामुळं स्टेट बोर्ड वाचा, टॉपिक वाईज वाचा, नाहीतर हे पुस्तक आहे ते बेस म्हणून वाक्या. नंतर राज्यसेवा पूर्वचे प्रश्न एक्सप्लेनेशन ते घ्यायचंच हे पहिल्यांदा. दुसरं 21,000 मधून. तिसरं हे पुस्तक घ्या आणि चौथं ऍडिशन करा स्टेट बोर्डचं, खतम बात. मग 11वी-12वी हे याच्यावरती कमांड आली एकदम, सर आता काही पण विचारा, बाप माणूस झालो मी आता सायन्सचा, 11वी-12वी घ्या सर, अजून आता एकदम आजोबा झालो, मग एनसीआरटी. पहिलेच एनसीआरटी घेतात, काय कळणार आहे पहिले, स्टेट बोर्डच कळत नाहीत आपल्याला. ही रियालिटी सांगतोय मी, कुणी असेल कुणाला नाही कळत, एकदम सीबीएसईचा कॉन्व्हेंटचा वगैरे भारी विद्यार्थी असेल त्याला एनसीआरटी कळेल, नाही कळणार बाकीच्यांना. आपण ऍक्सेप्टच करत नाही, आपण इगोमध्ये जातो ती गोष्ट, मग आपला जो वेळ आहे, अमूल्य वेळ, तो वाया जातो. ओके, हे बॅच आहे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 पर्सनल मेंटरशिप बॅच आणि टू द पॉइंट टीचिंग बॅच. याच्यात एक महत्त्वाची गोष्ट आहे की पर्सनल लेवलला देखील मी तुम्हाला गाईड करतो की तुमचा प्लॅन असेल एखादा बनवून द्यायचा आहे, एक स्पेसिफिक टाइम तुम्हाला दिला जाईल, त्यावेळी तुम्ही कॉल करायचा, त्यावेळी मी पर्सनल देखील तुम्हाला बोलेल. म्हणजे जे तुमच्या मनात प्रश्न असतात काही की सर मला हे जमत नाही, हे नाही, मी हे पुस्तक वाचतो बरोबर आहे का, किंवा हे पुस्तक वाचते बरोबर आहे का, पर्सनल लेवलला देखील तुम्हाला हे होऊन जाईल. तुमची बुकलिस्ट चेक दिली जाते, ही एक महत्त्वाची गोष्ट. अजून बाकी टीचिंग लेक्चर, पर्सनल मेंटरशिप हे बाकी सुरूच राहतं. याची व्हॅलिडिटी 1 वर्षाची आहे कोर्सची. आपल्या ॲप्लिकेशन उपलब्ध आहे, डाउनलोड करा. अगदीच काय कळलं नसेल 94 21 44 24 36 या व्हॉट्सअपला मला मेसेज करा. ओके, पुढे चालू घडामोडीला सर्वात महत्त्वाचं घ्या सिम्प्लिफाईड पब्लिकेशन किंवा अभिनव घ्या. इयरबुक घ्या. सर चालू घडामोडीला कधीपर्यंत अभ्यास करतात, पहिले 1 वर्षाचा कर. कसं मोजू ते 1 वर्ष, परीक्षेची तारीख. ओके, याचे व्हिडिओ पण येत राहतात, मी टाकत असतो व्हिडिओ, या परीक्षेला परीक्षा आहे या तारखेला कधीपर्यंत करायचं. हे 1 वर्ष कम्प्लीट झालं का तुझं, नंतर काय करू सर, नंतर पाठीमागच्या 6 महिन्याचं कर. मग सर म्हणजे किती करायचं आहे, 18 महिन्यास, पण आधी 1 वर्षाचं. मग सर 28 सप्टेंबर 2025 ला परीक्षा आहे, मग कधी करू सर. ओके, 1 जानेवारी 2025 ते ऑगस्ट 30 ऑगस्ट किंवा 31 ऑगस्ट जे असेल ते 30 ऑगस्ट 2025 पर्यंत किती झाले सर, 8 महिने झाले, हे आधी कर. तिथून पाठीमाग अजून 4 महिने झाले, म्हणजे 8 आणि 4 12 झाले. आणि त्याच्या पाठीमाग एवढं कमांड झाले, 12 महिने झाले, त्याच्या पाठीमाग अजून जा 6 महिने, म्हणजे 18 महिन्याचं कर परीक्षेच्या आधीच. कळलं. मग यासाठी काय करू सर, 18 करायला गेलो सर मी, तर मग मार्केटमधली मॅगझिन जर घ्यायला गेलो तर मी कोमातच जाईल. बरेच जण गेलेत कोमात. मग कसं काय गेले सर, कारण की त्यांच्याकडे झाले 18 मॅगझिन. विचार करा, एवढे मॅगझिनला विरोध नाही आपला, त्याच्यात कंटेंट जबरदस्त आहे, पण काय मग मॅगझिन वर्षभर वाचायचे, नंतर ईबुक वाचायचं, बऱ्याच जणांना ते पचनी पडत नाही. आणि मॅगझिन वाचत असताना ते 100 पानांचं असतं, कुठल्याही पब्लिकेशन, आपल्याला काय टीका नाही करायची, पण प्रॅक्टिकली सांगतो. बघा काही जण म्हणतात की सर असं झालेलं आहे, 100 पानाचं घेतात, नोट्स काढतात, नोट्स त्याच्यापेक्षा जास्त झाल्या. नोट्स कशा काढायच्या काय याच्याबद्दल काही नॉलेज नसतं, सगळंच लिहून काढतो, जे काढतो त्याच्यातून प्रश्न येत नाहीत. मग आहे त्या नोट्सच एवढ्या मोठ्या होतात, मॅगझिन बघितले एवढे होतात, नोट्स झाल्या एवढ्या झाल्या 18 महिन्याच्या. मग हे सगळं कंटाळून घेतात इयरबुक वाचायला वेळ नसतो. वाचत असताना आपण हे वाचलंय हे आठवतं, पण काही प्रमाणात आठवत पण नाही. त्याच्यामुळं कारण की तेवढे मोठे मॅगझिन वाचलेले असतात. मग येते टेन्शन की याच्यातून कव्हर होईल का, सगळ्यात गेला वेळ. त्याच्यामुळे सरळ इयरबुक घ्या किंवा जे 2 महिन्याला 3 महिन्याला सिम्प्लिफाईड असेल, अभिनव असेल किंवा त्याचे कुठले असेल ते घेऊ शकता. ज्यांनी राज्यसेवा मेन्स वगैरे दिलेली आहे सर, एकदम अनुभव आहे टॉपचा, त्यांनी मग मंथली मॅगझिन वाचू शकता. ही गोष्ट महत्वाची. किंवा ज्यांना शिफ्ट होण्यासारखं कॉन्फिडन्स आहे की मी शिफ्ट होऊ शकतो सर, त्यांनीच घेऊ शकता. प्रत्येकाला हे शक्य नाही. भरपूर जण असतील, 90% जणांना हे जमतच नाही. मी काही त्याचा खप कमी करणार नाही की आमचं मॅगझिन नाही सांगत आहे, वाचू शकता. हे जमतंय का बघणं गरजेचं आहे. नाहीतर मग 18 मॅगझिन किंवा 12 मॅगझिन झाल्यानंतर टेन्शन येतं
आणि असा अट्टास नाही करायचो की सर मग मी सिम्प्लिफाईड घेतलंय मग अभिनवमध्ये काही वेगळं असेल. सगळ्यात 70 ते 80% 90% कॉमन असतंय, ते आधी करा. 20% जाऊ द्या, ते हेच वाचणं होत नसते आपलं. त्याच्यामुळे ते 2-3 महिन्याला सिम्प्लिफाईड किंवा अभिनव येत असते ते घ्या. सध्याच्या परिस्थितीला मी हे यूज करतोय, म्हणजे मी व्हिडिओ वगैरे टाकला काही पद्धतीने तुम्हाला सोपं जाईल इंडेक्स वगैरे, जी मी सध्या करतोय. ही महत्वाची गोष्ट आहे. क्लिअर. बाकी तुमच्या पद्धतीनं मग पृथ्वी परिक्रमा जे मंथली मॅगझिन असतं घ्या, काही युनिक पब्लिकेशन्स आहे ते घेऊ शकता. आपला कुणालाच विरोध नाही. पण जी मी रिअलिटी आहे, जे भरपूर विद्यार्थ्यांनी मला सांगितलं की सर आमच्या अशा चुका झाल्या, त्याच्यामुळे त्याच चुका मी तुम्हाला सांगतो की तुम्ही करू नका. करायचे असतील तर रान मोकळं आहे, करून टाका चुका. आपलंच आयुष्य आहे, बरबाद करायला काय चांगलं घडवायला काय, तुमची चॉईस असेल ती. ओके, खतम बात. हे क्लिअर झालंय. त्याच्यामुळे 12 महिन्याचं आधी करंट अफेअर्स करा, नंतर इतर करा. क्लिअर. चलो बाकी बात आहे. हा, आता बाकी 7 विषय झाले आपले. 7 विषय, 100 प्रश्न, 200 मार्क, खतम बात. त्याच्याबद्दल बोललोय मी आता. त्याच्याबद्दल काहीही तुम्हाला अडचण नाही. ओके, ही एक महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर जवळपास 40 मिनिटाचा व्हिडिओ झालाय, संपवतो 5 मिनिटात पुढच्या. तुमचं 94 21 44 24 36 या व्हॉट्सअप क्रमांकावर ज्यांना माझे स्टेटस दिसत नसतील, ज्यांना दिसत त्यांना काही प्रॉब्लेम नाही, ज्यांना दिसत नसतील त्यांनी तुमचं पूर्ण नाव, तुमचा जिल्हा, तुमच्या डिग्रीचं नाव आणि पासआउट वर्ष मला व्हॉट्सअपला पाठवा. म्हणजे तुमचा कॉन्टॅक्ट सेव्ह होईल. तुम्हाला जे काही प्रश्न असतील, तुमचा कॉन्टॅक्ट सेव्ह असेल तर पटकन रिप्लाय मिळून जातो. ओके, या पद्धतीनं हे काही नाही, फ्री आहे. याच्यानुसार तुम्हाला व्हॉट्सअपचे स्टेटस दिसतील. म्हणजे काही गोष्टी आहेत, समजा की करंट अफेअर्स असेल किंवा एखादं पुस्तक असेल किंवा एखादी काही महत्त्वाच्या टॉपिक्स असतील की दारिद्र्य टॉपिक आहेत, त्याच्यात ह्या गोष्टी आहेत किंवा कुठल्याही असेल एक्झामचा अपडेट तुम्हाला मिळेल, जाहिरात आली, फॉर्म भरायला अडचण येत आहे, थांबा थोडंसं, क्विक होईल, ती माहिती तुम्हाला मिळेल. मोफत मिळेल, काही आपला चार्ज नाही, काही नाही. ही डिटेल्स पाठवा. सर कॉन्टॅक्ट सेव्ह करा असं मेसेज करा. कॉन्टॅक्ट सेव्ह डन असं मेसेज येईल, सेव्ह दिसेल. दुसऱ्या दिवशीपासून तुम्हाला स्टेटस दिसतील. खतम बात. सीसॅट आहे, सीसॅटला क्वालिफाईंग आहे. म्हणजे जीएस जे पहिला पेपर आहे त्याचेच मार्क काउंट आहेत. पण जर सीसॅटला तुम्हाला 200 पैकी 66 पडले तर तुमचा पेपर चेक होईल. अन्यथा जय हिंद जय महाराष्ट्र, तुमचा पेपर चेक होणार नाही. क्लिअर. ही महत्वाची गोष्ट आहे. आता या सीसॅट बद्दल ऑलरेडी 2 व्हिडिओ टाकलेले आहेत, त्याच्यामुळे या व्हिडिओत मी त्याच्याबद्दल बोलणार नाही. ऑलरेडी 40 मिनिटाचा व्हिडिओ झालाय. मला तरी वाटत नाही महाराष्ट्रात कुणाचा एवढा व्हिडिओ असेल तेवढा मी जबरदस्त पद्धतीने सांगितलाय. ते देखील मी फास्ट सांगितलंय. अजून जर हळू डुकडुक बोललो असतो तर घंटाही लागला असता. ही एक महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर शेवटची हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. आवडला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. कारण की तुम्ही जी कमेंट कराल भारी, त्याच्यानंतर एकदम कॉन्फिडन्स वाढतो, मोटिवेशन मिळतं की विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होत आहे. चला अजून व्हिडिओ टाकू. स्ट्रॅटर्जीचाही व्हिडिओ येणार आहे 2 दिवसात. स्ट्रॅटर्जीचा व्हिडिओ येईल की 28 सप्टेंबर 2025 जी परीक्षा आहे त्याची स्ट्रॅटर्जीचा व्हिडिओ येईल. त्याच्यानंतरही भरपूर जण जर बघत असतील एखाद्या वर्षाने वगैरे तर त्या एक्झामचा त्या वेळेसचा व्हिडिओ 100% येत असतो. ओके, ही आपली ॲग्रिकल्चरची ऑप्शनल फॉरेस्ट मुख्य परीक्षा जी आहे त्याचे टू द पॉईंट नोट्स आणि पर्सनल मेंटरशिप बॅच आपल्या स्वराज्य अकॅडमी ओम सर या टेलिग्राम चॅनलला, आपल्या ऍप्लिकेशनला प्ले स्टोरला जाऊन डाउनलोड करा. त्याच्यात उपलब्ध आहे. अगदीच काय अडचण आली तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा. हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. ओके, टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. हे आपलं ऍप्लिकेशन आहे. जे जुने विद्यार्थी असतील त्यांनी जर आधी डाउनलोड केला असेल, जर त्यांनी नवीन वगैरे मोबाईल घेतला असेल तर मला या नंबरला मेसेज करा. तुमचं डिव्हाइस चेंज झाला असेल तर मी ते बरोबर करून देतो. हे ऍप्लिकेशन आहे आपलं प्ले स्टोरला स्वराज्य अकॅडमी ओम सर, हे डाउनलोड करा. ऍपलवाले जे असतील मोठे माणसं त्यांनी पण मेसेज करा. त्यांच्यासाठी वेगळी प्रोसिजर आहे, त्यांना देखील आपलं ऍप यूज करता येईल. फक्त त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करा. तिसरा मग आयफोनवाले आहोत, आमच्यासाठी तो मेसेज पाठवा कसं ऍप डाउनलोड करायचं ते. ही जी बॅच आहे पर्सनल मेंटरशिप टू द पॉईंट टीचिंग बॅच, ही ज्यांना घ्यायची आहे त्यांनी ऍप्लिकेशनला जाऊन परचेस करा. त्याच्यात डिटेल्स सर्व मिळतील. त्याचा बॅचचा फीचर्सचा व्हिडिओ देखील 2 दिवसात येईल. एक जुना आहे तो पण बघून घ्या वाटलं तर, किंवा नवीन येईल बॅचचा व्हिडिओ की काय त्याच्यात असेल ते. ओके, आणि हे अगदीच कळत नसेल तर व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. पण हा व्हिडिओ जो आहे जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. विद्यार्थ्यांना कळू द्या कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे. अजूनही काही अडचण आली असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा. 100% तुम्हाला रिप्लाय देईल. कॉलवरती जरी बोलायचं असेल तरी व्हॉट्सअपला मेसेज करा. डायरेक्ट कॉल करू नका, प्रत्येकाचा कॉल रिसीव्ह करणं शक्य नाही. ओके, त्याच्यामुळे व्हॉट्सअपला मेसेज करा. कॉलिंग टाईम तुम्हाला दिला जाईल, त्यावेळेस कॉल करा, त्यावेळेस निवांत बोलू. भेटूयात अशा जबरदस्त लेक्चर्स पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.